या बातमीचे प्रायोजक आहे सुरभी ज्यूस सेंटर। आमच्याकडे सर्व प्रकारचे ओरिजिनल फ्रूट ज्यूस मिळतील। पत्ता काँग्रेस भवन शेजारी, जिल्हा परिषदेसमोर, सोलापूर। एकीकडे बर्वे यांचे वर्षानुवर्षे नवनीत राणा यांच्या जात प्रमाणपत्राचा निर्णय प्रलंबित असूनही तथाकथित महाशक्तीने त्यांना उमेदवारी दिली, हे निश्चितच कुठेतरी खेदजनक आहे। न्यायालयाचा निर्णय आपल्याच बाजूने लागणार, जणू भाजपला हे कळून चुकले की काय, अशी शंका सुषमा अंधारे यांनी व्यक्त केली आहे। देवेंद्र फडणवीस यांच्यापेक्षा नवनीत राणा यांची ताकद जास्त वाढत आहे की काय, असा सवाल देखील शिवसेना प्रवक्त्या सुषमा अंधारे यांनी विचारला आहे। काही बळवंत वानखेडेंची पहिली प्रचार सभा आज अमरावतीमध्ये झाली। त्या पहिल्या प्रचार सभेला तुम्ही संबोधन केलं, मोठ्या प्रमाणात नागरिकही आलेले होते। नवनीत राणांवर तुमचा रोष पाहायला मिळाला? नाही, नवनीत राणांवर रोष आहे असं नाही। मी कधीही कोणाशी व्यक्तिगत शत्रुत्व ठेवत नाही, परंतु मला असं वाटतं की ज्यांचं जात प्रमाणपत्राचा निर्णय अजूनही प्रलंबित आहे, एकीकडे नागपूरच्या जागेवर रश्मी बर्वेंचा जात प्रमाणपत्राची सबब दाखवत एका दिवसात अर्ज रद्दबातल होतो आणि दुसरीकडे वर्षानुवर्ष नवनीत राणा यांच्या जात प्रमाणपत्राचा निर्णय प्रलंबित आहे आणि तो प्रलंबित असताना सुद्धा तथाकथित महाशक्ती त्यांना उमेदवारी देते, हे माझ्यासाठी आकलनाच्या पलीकडचं आहे। काय न्यायालयाचा निर्णय आपल्या बाजूनेच लागणार आहे असं यातनं मेसेज दिलाय का भाजपाने? जणू काही भाजपाच न्यायालयाचा निर्णय लावणार आहे अशा पद्धतीने ते केलं जाते का? हा एक भाग आहे। दुसरं असं की आत्तापर्यंत एकतर बोगस जात प्रमाणपत्र करून तुम्ही जे ओरिजिनल आहेत त्यांचे हक्क मारताय, हे तर आहेच आहे, पण दुसरीकडे बळवंत वानखेडेंसारखा अत्यंत सर्वसामान्य घरातनं, वंचित उपेक्षित वर्गातनं आलेला एक शेतकऱ्याचा कुटुंबातला माणूस, अशा माणसाच्या पाठीशी उभं राहिलं पाहिजे। म्हणून लोकसभा 2024च्या प्रचाराची रणधुमाळी चालू असताना ती पहिली प्रचाराची सभा ही आपण बळवंत वानखेडेंच्यासाठी दिली पाहिजे। म्हणून काय खोटं बोलले मी? मला सांगा, एकीकडे कोल्हापूर संस्थानाला उमेदवारी अर्ज द्यायचा होता, तर महाविकास आघाडीचे सगळे नेते एकत्रित गेले आणि अत्यंत सन्मानाने त्यांनी ती उमेदवारी त्यांना बहाल केली। दुसरीकडे मात्र छत्रपती शिवाजी महाराजांचे वारसदार असणाऱ्या, वंशज असणाऱ्या उदयनराजेंना 4-4 दिवस अमित शहा आणि मोदीजी ताटकळत ठेवतात, भेटत नाहीत। बरं, ते देवेंद्रजींना पण भेटत नाहीत, 4-4 दिवस ताटकळत ठेवतात, आम्ही ऐकलंय, तुमच्याच सगळ्या माध्यमातून आम्ही पाहिलंय। परंतु एका तासाच्या आत मला वाटतं भाजपच्या इतिहासात ही पहिली घटना असेल की ज्यांचा पक्षप्रवेश नंतर झाला आणि उमेदवारी आधी जाहीर झाली, असं भाजपमध्ये कधीच होत नाही। निष्ठावंत वर्षानुवर्ष आहेत। मग याचा अर्थ जे भाजपचं सत्ता केंद्र महाराष्ट्रातलं नागपूर आहे, ते नागपूरचं अमरावतीला स्थलांतरित होत आहे का? देवेंद्रजींपेक्षा सुद्धा नवनीत राणांची ताकद जास्त वाढते का? की जिथे देवेंद्रजींना 4 दिवस वेटिंगवर ठेवलं जातं, परंतु नवनीत राणाला मात्र एका तासाच्या आत भेट मिळते, विशेष आहे। मला वाटतं देवाभाऊंच्यासाठी हे खतरे की घंटी आहे, देवाभाऊने संभालना चाहिए। विजय शिवतारेंनी अखेर माघार घेतलेली आहे। हाँ, मी ऐकलं की तारे जमीन पर आ गए हैं, कारण कदाचित काय झालं की जे स्क्रिप्ट रायटर होते विजय बापू शिवतारेंचे, मी आधी म्हटलं होतं, ते ट्विट करूनही सांगितलं होतं की दादांच्या उजव्या डाव्या बाजूला बसणारे स्क्रिप्ट रायटर आहेत जे शिवतारेंची स्क्रिप्ट लिहित आहेत। फरक एवढाच आहे, स्क्रिप्ट रायटरने क्लायमॅक्स सीन फार चटकन दिला हातामध्ये आणि त्यामुळे तारे जमीन पर आलेले आहेत। हरकत नाही, पण तरीसुद्धा अजूनही दादांचा धोका संपलाय असं मला अजिबात वाटत नाही, कारण एक माणूस देवेंद्रजी आपल्या रस्त्यातनं बाजूला करत आहेत। त्यामुळे पंकजा मुंडे आणि सुधीर मुनगंटीवार यांची लोकसभेला उमेदवारी जाहीर करणं किंवा इकडे सुनेत्रा पवारांना उमेदवारी देत अजितदादांना एका मतदारसंघात अडकवून ठेवणं, ही फार चातुर्यानं देवेंद्रजींनी खेळलेली खेळी आहे असं मला वाटतं। लक्ष्मीच्या हातात कमळ असते असं नवनीत राणा उमेदवारी घोषित झाल्या त्या दिवशी बोलले होते, कसं पाहता या वक्तव्य? लक्ष्मीच्या हातात कमळ असतेच म्हणे, लक्ष्मीच्या हातात कमळ असते असं म्हणणं म्हणजे नवनीत राणा सरळ संपत्तीचा मुजोरपणा दाखवत आहे असा त्याचा अर्थ होतो। परंतु जिथे सरस्वती नांदते तिथेच कमळ शोभून दिसतं
आणि सरस्वती विनयशील माणसाकडे असते. नवनीत राणांच्या एकूण भाषेवरून त्यांचा मुजोरपणा, त्यांचा अहंकार, त्यांचा गर्व दिसून येतोय आणि मला नाही वाटत की अशा माणसांच्या जवळ काही असू शकेल. मला काय वाटतं नेमकं भाजपमध्ये काय केलं असेल, भाजपची तिकीट काय घेतली असेल? नाही, ती भाजप आता राहिली नाही हो. एक लक्षात घ्या, म्हणजे RSS जी होती ना, गोळवलकरांची RSS, ती RSS कुणासमोरही झुकायची नाही, अगदी भांडवलदारांच्या समोरही नाही. पण आता कितीही हिंदुत्ववाद सांगत असले भाजपवाले किंवा RSSवाले, तरीसुद्धा जी आत्ताची भाजप आणि आताची RSS ही हिंदुत्ववादापेक्षा सुद्धा भांडवलवादाला खतपाणी घालणारी आहे, भांडवलदारांच्या समोर लोटांगण घेणारी आहे आणि भांडवलदारांच्या साठीच काम करणारी आहे. हिंडनबर्गच्या रिपोर्टनुसार अदानीच्या खात्यावरचे जे 20,000 कोटी होते त्याचं काय झालं यावर बोललंच गेलं नाही. जी भाजपा आधी सांगत होती, अटलजींची वगैरे भाजपा, की सारे भ्रष्टाचारियों को हम अंदर डाल देंगे, ती भाजपा कुठे? आणि त्याच भ्रष्टाचाऱ्यांकडून इलेक्ट्रोल बॉन्डच्या नावाखाली चंदा गोळा करणारी आत्ता मोदीजींची भाजपा कुठे? त्यामुळे मला असं वाटतं की ही भाजपा ही फक्त हिंदुत्वासाठी नाही, श्रीरामांच्यासाठी नाही, ही भाजपा भांडवलदारांच्यासाठी काम. गेल्या 21 वर्षापासून सोलापूरकरांच्या सेवेत असलेलं एकमेव ज्यूस सेंटर सुरभी ज्यूस सेंटर, 7 रस्ता येथील पहिल्या शाखेच्या यशस्वी वाटचालीनंतर आता सुरभी ज्यूस सेंटरची दुसरी शाखा ग्राहकांच्या सेवेत सुरू झाली आहे. खास ग्राहकांसाठी स्पेशल सीताफळ, स्पेशल रामफळ, स्पेशल खजूर, स्पेशल अल्फान्सो मँगो, स्पेशल अनार, लीची, ब्लूबेरी, चॉकलेट, कोल्ड कॉफी, ओरिओ कोल्ड कॉफी, ड्रॅगन स्पेशल, स्पेशल किवी, मिक्स फ्रूट चाट व खास उन्हाळ्यात स्पेशल आमरस मिळेल. पार्सलची सुविधा, विविध पार्टींचे ऑर्डर्स हे स्वीकारले जातील. ज्यूस पिण्यासाठी खास फॅमिलीसाठी स्वतंत्र व्यवस्थाही. स्वस्त आणि चवीला मस्त सुरभी ज्यूस सेंटरची टेस्ट. सर्व प्रकारचे ओरिजिनल फ्रूट ज्यूस मिळण्याचे एकमेव ठिकाण सुरभी ज्यूस सेंटर. पत्ता काँग्रेस भवन ऑफिस, जिल्हा परिषदेसमोर, सोलापूर.